हिंदी बिग बॉस सीझन 19 आजचा वीकेंडचा वार बघितला। हिंदी बिग बॉस सीझन 19 चालू झाल्यापासून म्हणजे कितीतरी महिन्यांनी असं वाटलं की बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम तरी आता एपिसोड बघणं चालू केले, नंतर सलमान खाननी तरी बसून बघणं चालू केलं कारण 80% मुद्दे सलमान भाऊनी आजच्या वीकेंडच्या वारमध्ये घेतले आणि बजाज, अश्नूर, तानिया, कुनिका, मृदुल या सर्वांना आज सलमान भाऊने कडकमध्ये झापलेलं आहे। आपण जर बघितलं तर सुरुवातीला तानियाला सलमान खानने विचारलं, तानिया ताई ये कैसी लग रही है अश्नूर। प्रश्न याच्यासाठी होता की अश्नूरला तानियाने बसून जे बॉडी शेमिंग केलं होतं तेव्हा तिथे बसलेली फराना पण होती, त्यानंतर कुनिका वगैरे पण बसलेली होती आणि आय थिंक नीलम पण होती। तर त्या विषयावरून फक्त तानियाने पण तिला बराच 2-3 वेळा ते स्वतःहून डेलिबरेटली बोलली, तर ते सलमान खाननी तिला बोलून दाखवलं, तिला विचारलं की तू असं कसं काय बोलली, मेरी मम्मी जैसी लगती आहे, म्हणजे तुला काय माहिती तुझ्यापेक्षा ती 10 वर्षांनी लहान आहे आणि ठीक आहे एखादा कोण जाडा असतो, कोण बारीक असतो, कोण उंच असतो, कोण बुटका असतो, तर तुम्ही असं त्याला बॉडी शेमिंग नाही करू शकत ना त्याच्यावर। तर ही स्वतःला स्पिरिच्युअल मानणारी, सभ्य साधी अशी समजणारी ही तानिया मित्तल मागच्या मागे लोकांना बॅक पिचिंग करते, मागच्या मागे लोकांच्यावर जळते। ही जळकुटी तानिया मित्तल मागच्या मागे बरंच काही बोलत असते, ही लोकांसमोर बोलत नाही पण मागे बऱ्याचशा गप्पाही मारत असते। पण याच्यामध्ये मला एक पटलं नाही की फरहानाला का साईडलाईन केलं जातं आहे, फरहानाला का बोललं जात नाही, कारण तीही लोकांना बरंच काही म्हणते, शक्ल देखी अपनी जाके डूब के मर आणि बऱ्याचशा अशा तिचे बॅड वर्ड्स येतात की जे मलाही आता बोलता येत नाहीत फटाफट। तर तिची जबान एवढी घाण आहे ना त्या फरहानाची की ती बोलायला लागली तर ऐकावंसं पण वाटत नाही, असल्या घाण ती चालू होते फटाफट। तर तिला मात्र काय बोललं गेलं नाही कारण ती तिथंच बसलेली होती, मग ती ऐकत होती तर ती का नाही काही बोलली। तर तिला तरी एक शब्दांत तरी सलमानने जरा विचारायला पाहिजे होतं की बाबा तू का नाही काही बोललीस, की तू चुकीचं बोलतेस, तसं ना काही बोलायला पाहिजे। सलमाननी कुनिकाला विचारलं तू का नाही स्टँड घेतला, मग फरहानालाही विचारला पाहिजे होतं तू पीस ॲक्टिव्हिस्ट आहे, एक मुलगी आहेस तर तू का नाही बोललीस याच्यावरती। नंतर मग तानिया कुनिकाला केव्हा तरी म्हणली होती गौरव अच्छा इन्सान नाही आहे, तेही सलमान खाननी बोलून दाखवलं। आणि नंतर आले अभिषेक बजाजवरती, जो अभिषेक बजाज आणि अश्नूर यांच्यामुळे मागच्या आठवड्यात एक मोठा कांड झाला, अख्खं घर नॉमिनेट झालं घराबाहेर जायसाठी आणि त्या अभिषेक बजाजला आडा तेडा घेतला सलमान खाननी। आणि मला एवढं बरं वाटलं ना कारण बाहेर अभिषेक बजाजच्या फॅननी हायदोस घातला, त्या प्रणित मोरेला एवढं ट्रोल केलं की बाबा हा सेल्फिश फ्रेंड आहे, हा डिक्टेट करतोय त्याला, ह्याच्या सांगण्यानुसार आता अभिषेक बजाजनी वागायचं का, हा सांगेल तसं करायचं का, काय नको ते बोलले त्या अभिषेक बजाजचे फॅन्स प्रणित मोरेला। आणि अरे तोच खरा चांगला मित्र असतो ना, जो मित्राला गाईड करतो, जो मित्राला जिथं चुकतो तिथे त्याला सांगतो की तू चुकतोयस, हे चुकीचं आहे, ते तू करू नकोस, का तो खरा मित्र असतो जो चुका तुमच्या लपवतो आणि तुम्हाला चुका होऊन देतो। अभिषेक बजाजवाले फॅन्स लोक तुम्ही खूप चुकले इथे प्रणित मोरेला टार्गेट करून। आणि स्वतः सलमान खानने आज म्हटलं की अभिषेक बजाजला आधी त्यांनी त्याचं वय विचारलं, अभिषेक बजाज म्हणला 33 आणि सलमान खान त्याला म्हणतो मग दिमाग का तुझं 12-13 सालच्या बच्चा एवढं घाण ना, कारण सगळेजण त्याला बाहेर बैलबुद्धी म्हणतात, मंदबुद्धी म्हणतात, अभिषेक बजाजला बऱ्यापैकी सगळे लोक असं म्हणतात। आणि सलमान खानने पण आज अक्षरशः तसंच बोलून दाखवलं की दिमाग तुम्हाला क्यों आहे 12-13 सालवाला। आणि मग सलमान खानने तेही विचारलं की स्विमिंग पूलमध्ये तुम्ही काय डिस्कशन करत होते, ते सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे, नक्की काय डिस्कशन होतं, ते XYZ वाला डिस्कशन होतं का XY वाला। तर बजाज तिथे नाही म्हटला, बजाज म्हटलं नाही ते डिस्कशन होतं। मग बजाज नक्की कोणतं डिस्कशन तुम्ही करत होते, तुम्ही म्हणताय की मी गेमबद्दल पण आम्ही बोलत नव्हतो, आता XY बद्दल पण तू म्हणतोस बोलत नव्हतो, मग असं कोणतं बोलणं तुमचं होतं। बजाज इथे अक्षरशः खोटं बोलतोय। पण जेव्हा मध्ये गॅप दिला ना तेव्हा गौरवनी त्याला म्हटलं अरे बाबा तुला म्हटलं होतं ना मी XYचं सांगून टाक म्हणून, कारण कसं आहे तुम्ही जर ते बोलत नव्हते तर ऑब्व्हियसली मग तुम्ही वेगळं काय बोलत होते, तिथं मुद्दाच मिळतो ना, जर तू म्हणलास हा XYचं बोलत होतं आणि आमची इच्छा नव्हती की बाहेर कोणी ऐकावं किंवा काय, त्यामुळे असं झालं, संपला विषय। पण बजाज एक खोटं बोलून उगाच तो मुद्दा वाढवतोय आणि खरंच त्याला ॲक्सेप्ट करण्याची त्याची का बुद्धी तशी चालत नाही माहिती नाही। तर सलमान खाननी बजाजला झापलं, अरे प्रणित मोरे आणि गौरवनी तुला एवढं सांगितलं की शांत बस, तुझी चूक झालेली आहे तुमच्या दोघांची, एक दिवस आजचा दिवस शांत बस, उद्या तुला काय करायचं ते कर, आणि तू त्यांचं ऐकलं नाही। प्रणित तुला सांगायला लागला तर तू त्याला म्हणतो मेरे हिसाब से थोडी चलूंगा मैं मेरे हिसाब से देखूंगा। आणि जेव्हा प्रणित गेला आणि गौरव तुला विचारायला आला तेव्हा तू काय म्हणतो, गौरवने विचारलं कोण, तेव्हा त्याचा रिप्लाय असा होता अरे ओ कोण ओ प्रणित। आणि तेही सलमान खानने बोलून दाखवलं की तुझ्या एवढ्या जवळच्या मित्राचं नाव तुला लक्षात येत नाही, मग ते तू मुद्दाम केलंस का। तर हे बरेचसे मुद्दे आज अभिषेक बजाजचे सलमान खान भाऊनी काढले आणि खरंच खूप बरं वाटलं, कारण तोही मुद्दा घेतला जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे अभिषेक बजाजचा, की फरहाना आणि तानियाबरोबर त्याचं डिस्कशन चाललं होतं तेव्हा फरहाना त्याला विचारायला लागली
अरे ते काय होता मुद्दा, कुठला तुझं ते एक्स वाईफचा आहे का, कोणी तुझं आहे का बाहेर, तेव्हा तो अभिषेक बजाज कुठलंही डिस्कशन न करता एकतर तो त्यांच्याशी हसत बोलत होता. ते असं वाटत होतं की प्रॉपर डिस्कशन चालू आहे. त्यांनी विचारल्यानंतर त्यांना एकतर त्यांना तिथे अडवायचं तरी होतं, बाबा तुम्ही मला माझ्या एक्स वाईफबद्दल बाहेरच्याबद्दल विचारू नका, नाहीतर सरळ सांगायचं होतं मला सांगायचं नाही, तुम्ही मला विचारू नका, संपला विषय. तिथून निघून गेला आणि तिथे जाऊन अश्नूरला सांगतोय अरे वो देख क्या बोल रे एक्स वाईफ. आणि मग अश्नूर निघून येते भांडायला. तो मुद्दा सलमान खाननी काढला की म्हणजे तू तुझे मुद्दे सांभाळू शकत नाही का, तुला दुसरं कोणी लागतं का तुझ्या बिहाफमध्ये लढायला. मन भाऊने अभिषेक बजाजला झापलं खरं, परंतु माझं एक मत आहे की मला जे दिसत होतं ते मी सांगतो की इथे कुठेतरी मला ना जीके, प्रणीत आणि अभिषेक मधली जी सध्याची दोस्ती म्हणण्यापेक्षा पण जी बॉन्डिंग आहे एक ॲज अ ग्रुप म्हणून, ते लोक जे ग्रुप धरून चालतायत आणि त्यांचा ग्रुप एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की समोरच्या ग्रुपला ते डायरेक्टली डॉमिनेट करतायत. तर कुठेतरी मला प्रयत्न दिसत होतं की त्यांचा हा ग्रुप फुटला जावा. अभिषेक बजाज, आता प्रणीत हा ऑलरेडी प्रणीत आणि जीके हे खूप हुशार आहेत, ते सोचून समजून उमजून ते वागतात. तर त्यांच्यामध्ये फूट कशी पाडायची, तर हा अभिषेक बजाजला साईडला काढला तर हे तिघं मृदुल जीके आणि प्रणीत बाजूला होऊ शकतात आणि अभिषेक बजाज अश्नूर बाजूला होऊ शकते. असं कुठेतरी मला हे प्रयत्न वाटले. ज्या हिशोबाने त्यांनी ते मैत्रीचे मुद्दे काढले, त्यांनी काय बोललं ते खोदून सांगितलं गेलं प्रणीत आणि जीकेला. मध्ये जेव्हा ब्रेक दिला होता तेव्हा अश्नूरच्या बॅक पेजिंगच्या मुद्द्यावरती नीलम तानिया यांचं डिस्कशन चालू असताना नीलमने ना सरळ मान्य केलं की बाबा आपण बोलून गेलेलो आहे चुकून, आपण तर सॉरी बोलूया. पण ती तानिया आहे ना, तिचं काही ना काहीतरी एक्सप्लेनेशन चालूच होतं. सगळं काय मीच बोलले का, मलाच बोलतायत, मी सरला कसं काय बोलू, सलमान सरला, असं काही ना काहीतरी तिचं चालू होतं. ती खरंच म्हणजे दोघली माणूस आहे. ती समोर एक मागे एक आणि स्वतःला स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर बोलवून घेते, काही नाही उगाच काहीतरी मागे बोलत असते. त्यानंतर सलमान भाऊ आले मृदुलवरती. मृदुलला झापला. एकतर मागच्या आठवड्यात त्याला कॅप्टनशिप भेटली म्हणून झापला की बाबा हा कसला कॅप्टन तुम्ही केला, ह्याला कशाला दिली कॅप्टनशी. आणि आता कॅप्टनशिप भेटल्यानंतर परत कॅप्टन्सीमध्ये बसड झाली तर त्यालाच झापला. अभिषेक आणि अश्नूरने घाण केली आणि बिचारा मृदुलला त्याचं फळ भोगावं लागलं. कारण कुठेतरी त्या दोघांना वाचवण्यासाठी बिचाराने एक डिसिजन घेतला आणि तो पण धोंडा त्याच्या पायावर पडला. मृदुलला सलमान भाऊने असंही म्हटलं की तुझ्या कॅप्टनशिपमध्ये बगावत झाली, सगळं काय झालं आणि तू काय केलं, तू काम केलं. आता बिचारा काय करणार सलमान भाऊ, त्यांनी जर त्याच्या कॅप्टनशिपमध्ये जर बगावत झाली तर तो का आता त्यांच्या काय पाया पडून त्यांना तुम्ही म्हणता पनिशमेंट तरी काय देणार, ते घरातले ते सांड लोक पनिशमेंट तरी ऐकणार आहेत का, काय सांगताय तुम्ही. तो बिचारा उलट तुम्ही 4 शब्दांनी त्यांना झापायला पाहिजे घरातल्यांना. अरे तुम्ही घरातलं एकही काम न करता फुकटचं बसून खाताय, फुकटचं तुम्हाला लाज नाही वाटत का. त्या बिचाराला बोलून काय फायदा, तो एवढा चांगला मनाचा मृदू स्वभावाचा सौम्य सोजवळ माणूस, काय नाही त्या बिचाराला बोलून फायदा. बिचारा खूप चांगला माणूस आहे तो मृदुल, तर त्याला बोलून काही फायदा नाही उगाचच. हां, पण एक बोललं गेलं त्याला मृदुलला की याच्या आधी असे बरेचसे कंटेस्टंट आलेले आहेत ज्यांना बाहेरून खूप सपोर्ट होता, त्यांनी इथे काहीही केलं नाही परंतु जिंकले. परंतु त्या सीझनची जेव्हा पण गोष्ट बोलली जाते, डिस्कशन होतं, तेव्हा त्या कंटेस्टंटचं नाव कुठेही येत नाही. तर नाव ज्याचं येतं ज्यांनी खूप काही ह्या गेममध्ये केलेलं आहे. असं तुझ्या बाबतीत तुला व्हावंसं वाटतंय का वगैरे असं काहीतरी ते बोलत होते. त्यावेळी मला शिव ठाकरेचा सीझन आठवला. शिव ठाकरे एवढा भारी खेळला आणि शेवटला MC स्टॅन जिंकून गेला. पण अजूनही आपण जर नाव घेतलं तर पहिलं शिव ठाकरेचं नाव घेतो. तर तो सीझन मला आठवला. अभिषेकला परत एक्सपोज केला मृदुलच्या वेळी, पण मृदुलचं कोणीतरी भांडी कसाचं तो जे होतं काम ते ऐकलं नाही तर मृदुल जाऊन स्वतः करायला लागला होता. तर त्यावेळी मालतीने जाऊन अभिषेक अश्नूरला सांगितलं होतं, अरे तो पोरगा स्वतः करतोय, तुम्ही जाऊन जरा मदत करा. तेव्हा अभिषेक काहीतरी म्हणून गेला होता वाटतं की बाई त्याला गरज असेल तर तो येऊन सांगेल तेव्हा आम्ही जाऊ, त्याला वाटलं तर तो येईल, असं काहीतरी झालं होतं. आणि त्याच्यावरून सलमान खानने झापला की तुम्ही लोकांनी स्वतःहून जायला पाहिजे होतं, त्यांनी तुम्हाला वाचवलं, त्यांनी तुम्हाला सेव्ह केला, त्याच्यामुळे त्याच्यावरती ही वेळ आली, त्याला घाणेरडं कॅप्टन बोललं गेलं. मग तुम्हाला बोलवण्यापर्यंतची वेळ कशाला यायला पाहिजे, तुम्ही स्वतःहून गेलं पाहिजे. एखाद्या मित्राला जर लागलं चुकलं तर ते काय बोलवण्याची तुम्ही वाट बघाल का, ॲम्ब्युलन्स मागवण्यासाठी तुम्ही बोलवण्याची वाट बघाल का, तो सांगायची वाट बघाल का, तुम्ही स्वतःहून जाऊन त्याला मदत केली पाहिजे. आणि हा पॉईंट मला अगदी योग्य वाटला. कुठे ना कुठेतरी अभिषेकचं चुकतं, तो स्वतःच खरं करायला बघतो, स्वतःच जास्त करून रेटायला बघतो आणि इथे खरंच चुकतं त्याचं. सलमान खानने हेही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जे मृदुलला समजताय की मृदुल हा कोणासाठी थ्रेट नाही आहे, पण सगळ्यात मोठी थ्रेट घरामध्ये हा मृदुल आहे. सांगण्याचा उद्देश हा तुम्हालाही कळला असेल आणि घरच्यांना मी बी कदाचित कळलाच असेल. तानियाला तर चांगलं माहिती आहे की केवढा मोठी बिग थ्रेट आहे मृदुल, कारण मृदुलचं फॅन फॉलोईंग सपोर्ट चांगला आहे त्याला.
तो थोडा जरी त्यांनी त्याचा गेम इम्प्रूव्ह केला ना मृदुलने, तर मृदुलसारखा सपोर्ट कोणाला नाही मिळणार. मृदुलचा गेम फक्त जर थोडासा त्यांनी झळकवला ना, तर मृदुलला आता नसलेले पण सपोर्टच त्याचे जागे होतील. शेवटला सलमान खान आला शेहबाजवरती. शेहबाज जे लास्ट वीकमध्ये भसड करून ठेवली, स्वतःच्या बहिणीचं नाव तर घेतोच, पण त्या सिद्धार्थ शुक्लाचं 2-3 वेळा नाव घेतलं की उसके फॅन मुझे सपोर्ट करेंगे, उसके लोग मुझे वोट करेंगे. सलमान खाननी बरोबर बोलून दाखवलं की भाई तुला त्याच्याच फॅन्स का वोट करतील, तू तुझ्या कर्तृत्वावरती तू इथं तुझे वोटिंग कमाव ना, तुला त्यांच्या फॅन्सची नाव घ्यायची गरज काय आहे तुला. तर हे एक चांगलं झालं. हे जेवढे पण मुद्दे आले तेवढे मला कुठे ना कुठेतरी योग्यच वाटले. ॲज युज्युअल आपला प्रणित मोरे बऱ्यापैकी कुठं चुकत नाही 99%. त्यामुळं कुठल्याही विकेंडच्या वरला त्याला ॲप्रिशिएट तर करत नाहीत, थोडंफार एखाद्या लाईनमध्ये करतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला काही बोललं पण जात नाही. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा काल विकेंडचा वार झालेला आहे शूट काल संध्याकाळी, आणि मोरे आपल्याला तेवढा डाऊन नाही दिसत आहे जेवढं आपल्याला दाखवलं गेलं आहे, जेवढं न्यूजमध्ये स्प्रेड केलं आहे. असेल तो आजारी असेल, कारण डेंग्यू वगैरे म्हटलं ना तर माणूस मला वाटतं दिवसातनं 1-2 तास असा बराचसा ताप भरतो, मध्येच अंग दुखतं, आजारी असणार आहे, पण त्यामुळे दम आहे, ताकद आहे, आणि मेन म्हणजे त्याची विल पॉवर आहे की तो खेळेल. थोडाफार तो रेस्ट करेल याच्यामध्ये सिक्रेट रूममध्ये, आणि तो कमबॅक करणार नक्की. त्यामुळे तेवढी काय चिंता करण्याची काळजी मला वाटली नाही त्याच्याकडे बघून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे ना कुठेतरी फरहानाला पण पाठीशी घातल्यासारखं झालं, कारण कुठल्याच मुद्द्यामध्ये ही फरहाना सगळीकडे बसलेली होती, बोलतानाच्या डिस्कशनमध्ये होती, पण सलमान खानने तिचं नाव नाही घेतलं. तानियाच्या मुद्द्यामध्ये म्हणा किंवा मृदुलच्या याच्यामध्ये म्हणा, कारण मृदुलच्या बरोबर जी भसड झाली ती फरहानाबरोबरच होती, पण फरहानाला असं काही ॲज सच बोललं गेलं नाही सलमान खानकडून. आणि तानियाच्या याच्यामध्ये पण ती ऐकायला तर होती ना तिथे, तर त्या ह्याच्यावर पण बोललं गेलं नाही. तर कुठेतरी मेकर्स अजूनही फरहानाला पाठीशी घालून ह्या घाणेरड्या जमानीच्या पोरीला अजूनही कुठे ना कुठेतरी फूस दिली जाते की कर अजून भसड किती करायची ती. बाकी राहिलेला भाग उद्या आपल्याला बघायला मिळेल विकेंडचा वार. त्या विकेंडच्या वारमध्ये राहिलेलं कुणाला बॅशिंग मिळते, कुणाला ॲप्रिशिएट केलं जाते, या उद्या बघायला मिळेल आपल्याला. मला आजचा विकेंडचा वार कसा वाटला, तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच भेटत राहू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.